90 लाखांच्या फसवणूक प्रकरणातील आरोपी महेंद्र कुमार सोलंकी उर्फ महेश जैन याची तुरुंगात रवानगी। इचलकरंजीतील कापड व्यापारी मनोज अमृतलाल चंगेडिया यांचेकडून फसवून कापडमाल घेऊन 90,78,957 रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेला आरोपी महेंद्र कुमार जसवंतराज सोलंकी उर्फ महेश जैन राहणार अंधेरी मुंबई याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याची तुरुंगात रवानगी केली। सदर गुन्ह्यातील अन्य आरोपी अजय कुमार रस्तोगी याचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे। दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपींचे आपराधिक कटात सामील असलेले इतर इसमांनाही आरोपी म्हणून सामील करून त्यांच्या विरुद्धही कारवाई होण्याबाबतची विनंती मनोज चंगेडिया यांनी अर्जाद्वारे न्यायालयास केली आहे। त्यामुळे सदर गुन्ह्याची व्याप्ती वाढत असल्याचे दिसते। इचलकरंजीतील कापड व्यापारी मनोज अमृतलाल चंगेडिया राहणार शांतीनगर यांची अरिहंत कॉर्पोरेशन नावे फर्म आहे। महेंद्र कुमार जसवंतराज सोलंकी उर्फ महेश जैन या आरोपीने नोव्हेंबर 2025 मध्ये त्यांच्याशी संपर्क साधत साक्षी स्टाईल क्रिएशन या फर्म मार्फत विश्वास संपादन केला। त्यानंतर वेळोवेळी मनोज चंगेडिया यांच्याकडून कापड खरेदी केले। तथापि मनोज चंगेडिया यांच्या कापडमालाची रक्कम त्यांनी दिली नाही व चंगेडिया यांची फसवणूक केली। त्यामुळे मनोज चंगेडिया यांनी फर्मचा प्रोप्रायटर अजय कुमार रस्तोगी व महेंद्र कुमार जसवंतराज सोलंकी उर्फ महेश जैन यांच्याकडे पैशाची मागणी केली। त्यावेळी आमचे गुंड टोळ्यांशी संबंध आहेत, जिवंत सोडणार नाही अशी धमकी त्यांनी दिली। त्यामुळे मनोज चंगेडिया यांच्या तक्रारीवरून रस्तोगी व सोलंकी यांच्याविरुद्ध इचलकरंजी पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झाला व त्या गुन्ह्यात महेंद्र कुमार सोलंकी उर्फ महेश जैन यास अटक होऊन त्यास पोलीस कोठडी दिली व त्याची रवानगी तुरुंगात झाली। दरम्यान मनोज चंगेडिया यांनी न्यायालयात अर्ज दाखल केला असून यातील आरोपींनी वेगवेगळे पत्ते नमूद करून निरनिराळ्या नावाने बोगस फर्म्स व कंपन्या स्थापन करून त्या नावाने जीएसटी नंबर्स घेऊन त्या नावाने भारतातील निरनिराळ्या लोकांची फसवणूक करीत असल्याचे म्हटले आहे। दरम्यान 3,88,00,000 रुपयांचा अपहार करून विश्वासघात केल्याप्रकरणी अजय कुमार रस्तोगी व कृष्णा ओम गुप्ता या दोघांच्या विरुद्ध डीसीबी पोलीस स्टेशन अहमदाबाद येथे गुन्हा दाखल झाला असल्याचे समजते। तसेच कृष्णा गुप्ता, महेंद्र कुमार जैन म्हणजेच महेंद्र कुमार सोलंकी, अजय किशोरचंद्र कापडिया यांच्या विरुद्ध 4,32,00,000 रुपयांच्या फसवणूक प्रकरणात सुरत येथील सारोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद होऊन त्याचाही तपास सुरू आहे। महेंद्र कुमार सोलंकी उर्फ महेश जैन तसेच कृष्णा गुप्ता व अजय किशोरचंद्र कापडिया उर्फ अजय जरीवाला यांचे विरुद्ध कतरगाम पोलीस स्टेशन सुरत गुजरात येथे ₹22 लाखाचे फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे। त्यामुळे मनोज चंगेडिया यांचे तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यात अन्य काही इसमांनाही आरोपी करून त्यांचे विरुद्ध गुन्हा नोंद होऊन त्यांचाही सखोल तपास व कायदेशीर कारवाई होण्याबाबतचे आदेश व्हावेत असे मनोज चंगेडिया यांनी अर्जात म्हटले आहे। त्यामुळे सदर गुन्ह्याची व्याप्ती वाढली असून पोलिसांचे कारवाईकडे सर्व व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे। दरम्यान सदर गुन्ह्यातील आरोपींनी इचलकरंजी येथील अन्य काही व्यापाऱ्यांचीही फसवणूक केली असून त्या व्यापाऱ्यांनीही तक्रारी दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते।